Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आता मुंबईत आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अगदी वादळी स्वरूपाचे वारे वाहत आहेत. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत. अगदी काळोख पसरलेला दिसतोय. पावसाचे हे ढग आहेत आणि आता रिमझिम स्वरूपाच्या पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मात्र आता जो पाऊस पडतोय, हे जे ढग दाटलेले आहेत हे नैऋत्य मान्सूनचे ढग नाहीयेत. हा नैऋत्य मान्सूनचा पाऊस नाहीये, तर हा अवकाळी पाऊस आहे. मात्र अवकाळी पाऊस म्हणजे काय, तर 1 जून ते साधारण 30 सप्टेंबर पर्यंतच्या काळात जो पाऊस पडत असतो त्याला नैऋत्य मान्सूनचा पाऊस असं म्हटलं जात असतं. खरं तर पावसाचं काही माणसांसारखं नसतं, त्यामुळे ह्या ज्या तारखा आहेत त्या मागे पुढे होत असतात. मात्र साधारण ह्या तारखांच्या पलीकडे किंवा ह्या महिन्यांच्या पलीकडे जेव्हा पाऊस पडत असतो त्याला अवकाळी पाऊस असं म्हणतात. मात्र हा अवकाळी पाऊस जो आहे तो नक्की का पडत असतो, अवकाळी पावसाची स्थिती नेमकी का तयार होत असते आणि आता वातावरणात इतके बदल का दिसत आहेत, नेमकं हे काय घडतंय वातावरणाच्या संदर्भात आणि पुढचे काही दिवस हवामान खात्याने नक्की काय काय इशारा कुठे कुठे दिलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. तर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे की हा अवकाळी पाऊस नाहीये, तर अवकाळी पाऊस नेमका का पडत असतो हे सगळ्यात आधी आपण समजून घेणार आहोत. तर अवकाळी पावसाला सगळ्यात प्रमुख कारण असतं ते वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, ज्याला पश्चिमी विक्षोभ असं सुद्धा म्हटलं जातं. भूमध्य समुद्रातून येणाऱ्या या हवामान प्रणालीमुळे उत्तर भारतात आर्द्रता आणि अस्थिरता निर्माण होते, ज्यामुळे अवकाळी पावसाचा फटका बसतो. याचबरोबर अवकाळी पावसाला दुसरं कारण असतं ते कमी दाबाच्या पट्ट्याचं. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असतं, कमी दाबाचे पट्टे तयार होत असतात. सायक्लोनिक सर्क्युलेशन त्यामुळे क्रिएट होत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा अवकाळी पावसाचं जे सावट आहे ते राज्यांवर किंवा देशावर असतं. हे कमी दाबाचे पट्टे का तयार होत असतात, तर अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे हवामानात बदल होतो आणि तिथून निर्माण होणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसत असतो. याचबरोबर याला तिसरं प्रमुख कारण असतं जागतिक तापमान वाढीचा परिणाम. जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदलांमुळे पश्चिमी विक्षोभ आणि जेट स्ट्रीम सारख्या हवामान प्रणाली कमकुवत होतात, ज्यामुळे अनियमित पावसाच्या घटना घडतात. याचबरोबर अवकाळी पावसाला चौथं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे वादळी वारे. काही वेळा हवेतील अचानक बदलांमुळे जोरदार वारे वाहतात, जे ढगांना जमिनीवर पडण्यापासून रोखतात आणि अचानक मुसळधार पावसास कारणीभूत ठरू शकतात. तर ही 4 प्रमुख कारणं असतात अवकाळी पाऊस पडण्यामागे. खरं तर याला सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असतं ते ग्लोबल वॉर्मिंगचं असतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. त्यासाठी अनेकदा उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहेत. मात्र तरी सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येत आहेत. आता वातावरणाची जी स्थिती आहे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याची नक्की काय स्थिती आहे, हे जे वादळी वारे आहेत, हे जे पाऊस आहे अवकाळी, हे आणखी किती दिवस असणार आहे हे सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. हवामान खात्याने या संदर्भात म्हटलंय आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा जवळजवळ पश्चिमेकडे सरकलाय, एका कमी दाबाच्या पट्ट्यात केंद्रित झालाय आणि आज म्हणजे 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 5:30 वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार त्याच प्रदेशावर अक्षांश 10:08 उत्तर आणि रेखांश 89:0 पूर्व पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांपासून सुमारे 420 किलोमीटर पश्चिम नैऋत्येस, विशाखापट्टणम पासून 990 किलोमीटर आग्नेयेस, चेन्नई पासून 990 किलोमीटर पूर्व नैऋत्येस, काकीनाडा पासून 1000 किलोमीटर आग्नेयेस आणि गोपाळपूर म्हणजे ओडिसा पासून साधारण 1040 किलोमीटर आग्नेयेला केंद्रित झालेला आहे. ते जवळजवळ पश्चिम वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 26 तारखेपर्यंत खोल कमी दाबाच्या पट्ट्याचा जे प्रमाण आहे ते आणखी तीव्र होऊ शकतं आणि 27 तारखेपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात याचं रूपांतरण होईल. पुढच्या 48 तासात ते वायव्येकडे म्हणजे आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सुद्धा सरकण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने सध्या वातावरणाची स्थिती आहे. अवकाळी पाऊस नक्की का बरसत असतो आणि हे जे वादळी वारे आहेत ते आणखी किती दिवस असण्याची शक्यता आहे हे सुद्धा या ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट होतं. साधारण पुढचे काही दिवस हवामान खात्याने म्हटलेलं आहे की वादळी पावसाचं जे सावट आहे, अवकाळी पावसाचं जे सावट आहे ते महाराष्ट्रावर असणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट सुद्धा दिलेला आहे. पुढचे काही दिवस अक्षरशः तुफान स्वरूपाचा पाऊस बरसणार
हवामान खात्याने वर्तवलेली आहे। खरं तर आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे, वीकेंडचे दिवस आहे, त्यामुळे अनेक जणांचे बाहेर फिरायला जाण्याचे सुद्धा प्लॅन असतात। मात्र सध्याची वातावरणाची स्थिती बघूनच घरातून बाहेर पडा, सतर्क राहा, काळजी घ्या असं सुद्धा आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक।